रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. खूप दिवस झाला प्लॅन चालला होता फिरायला जायचं, पण काय ठरलं 15 ऑगस्ट होता आणि निघाला प्लॅन त्र्यंबकेश्वरला. हे बघा किती मस्ती करते पोर. मग काय पार्किंग तिकीट फाडलं आणि थेट गेलो गोदावरी नदीमध्ये स्नान केलो. परून काय नुसती मजा करत होता. मग काय स्नान केल्यानंतर निघालो थेट गाडीकडे. बघू शकता तुम्ही. श्रावण असल्यामुळं खूप गर्दी होती. बघू शकता रांग किती लांब आहे. उभ्या आयुष्यात एवढी मोठी रांग आतापर्यंत तरी बघितली होती. नागनाथ मला धरूनच थांबला. बापरे साई, एवढा वैतागला होता रातभर गाडी चालून. डायरेक्ट रांगेमध्ये झोपलं भावानी. तर हे बघा कसा झोपलाय मस्त. कुंभकर्णानंतर कोण एवढा झोपणारा जर माणूस असेल तर मी नाव घेईल बाबा नागनाथचं. रातभर गाडीमध्ये झोपला तरी पण रांगेमध्ये दिली तावून आकाश आणि नागनाथने दोघांनी पण. फायनली आमचं दर्शन झालं. रांगेमध्ये 6 तास थांबल्यानंतर दर्शन झालं. 6 तास. मग काय दर्शन झाल्यानंतर थांबवलं एका हॉटेलमध्ये. खाली तिथं मिसळ पाव तावून आणले सगळ्यांनी. 6 पाव खाली. नागनाथचा उपास असल्यामुळं नागनाव दिलीच जांबावर ताव. 1 किलो एकट्याने संपवलं. मग काय जेवल्यानंतर CNG संपली गाडीची. हे बघा रांग इथं अर्धा तास लागला रांगेला. अर्धा तास लागला. तोपर्यंत म्हणलं इथं मस्त मसाला दूध आहे घ्यायचं पिऊन. काय गँग थांबली.